मंडळी नमस्कार. आज मी पुण्यात आहे आणि पुण्यातल्या लवळे येथे सिम्बायोसिस जी युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी एक कव्हरेज करायला बातमीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल या कार्यक्रमाला होते आणि जगभरातील विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेतले त्यांना आज त्यांचा पदवी प्रदान समारंभ झाला. खरं तर बातमी तर कव्हर केली, पण या ठिकाणचा जो निसर्ग आहे सिम्बायोसिस विद्यापीठाचं लवळे येथे इथली डोंगरावर असलेले सगळे हे जागा आहे किंवा तिथले इमारती आहेत किंवा तिथला एकूण निसर्ग संपन्नता आहे ही सगळी तुम्हाला आता मी दाखवणार आहे. आपण हा प्रवास सगळा आता येताना मला थोडा वेळ झाल्यामुळं मी ते दाखवू शकलो नाही, पण आता तुम्हाला मी ही सगळी क्षणचित्र माझ्यासोबत दाखवणार आहे. आपण ट्रॅव्हलिंग करता करता हे सगळं पाहणार आहोत. तर चला तर मग आता आपण निघणार आहोत आणि ट्रॅव्हलिंग करता करता हा सगळा नजारा मुद्दाम मला तुम्हाला दाखवायचा आहे, कारण अगदी एवढ्या उंचावर सुद्धा विद्यापीठाने किती छानपैकी हे सगळं जमून आणलं आहे. हाच एक उद्देश आहे त्यानिमित्ताने. चला मग निघणार आहोत आपण आणि जाताना मात्र मी तुम्हाला ही सगळी दृश्य दाखवणार इथल्या निसर्ग संपन्नतेची. म्हणजे पुण्याच्या आसपास आपण ज्या टेकड्या किंवा इथला निसर्ग आपण नेहमीच सांगत असतो की किती सुंदर आहे. कार्यक्रम आता संपलेला आहे, राज्यपाल गेलेले आहेत आणि आपणही आता परतीच्या मार्गावरती आहोत. या बाजूला ही सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीची इमारत आहे, इकडे त्यांचं पार्किंग आहे आणि आता आपण जाणार आहोत या ठिकाणावर. हे त्यांचं मेन गेट होतं, त्या मेन गेटमधून आपण आता चाललेलो आहोत आणि आपण पुढं जर पाहिलं तर हा सगळा कॅम्पस मला तुम्हाला दाखवायचा आहे या निमित्ताने. कसे रस्ते आहेत दुपारच्या आता माझ्या गाडीतल्या वेळेनुसार तर 3 वाजलेले आहेत, बरोबर बघा 3:15 वाजलेले आहेत आणि आता पाऊसही म्हणा तसा झालेला नाही आहे. मागच्या काही दिवसात पुण्यात किंवा परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रात जो काही वळवाचा पाऊस झाला आहे त्यानंतर मान्सून अजूनही दाखल नाही, पण सिम्बायोसिस परिसर जसं की आपण NDAला जाताना जी पुण्यातली जी NDAची इमारत आहे त्या रूटला सुद्धा असा सगळा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि असाच हा निसर्ग इथं सुद्धा आपल्याला आज पाहता येतोय. मला जाताना खूपच भावलं म्हणून खास ही दृश्य तुम्हाला मी दाखवतोय. म्हणजे किती व्यवस्थित हा सगळा रस्ते म्हणा किंवा ह्या भागात आता हे सगळं एज्युकेशन हवंच आहे. पुणे आपण विद्येचं माहेर म्हणतो आणि विद्येच्या माहेरघरातली जी काही विद्यापीठे जगाला आकर्षित करणारी सिम्बायोसिसमध्ये मग आपल्याला माहिती आहे उच्च दर्जाचं पत्रकारितेचं शिक्षण दिलं जातं, त्यानंतर लॉचं शिक्षण दिलं जातं, डिप्लोमा डिग्री आहेत वेगवेगळ्या आणि आर्ट कॉमर्सच्या सुद्धा इथं डिग्रीज आहेत. सांगायचा उद्देश एवढाच आहे की किती सुंदर म्हणजे पहा ना तुम्ही या विद्यापीठाच्या एरिया जो टेकडीवरती उंच हे विद्यापीठ आहे आणि जाताना हा जो काही मला फील खूप भारी वाटला म्हणून खास तुम्हाला ही दृश्य दाखवते आणि ही दृश्य खास तुमच्यासाठी आहेत. माझ्या नव्या कोऱ्या DJI Action 6 हा जो कॅमेरा आहे खास ट्रेकिंगसाठी जो आपण घेतलाय
तर पुढच्या साईडला इथं लॉ कॉलेज आहे, मी तुमच्या लक्षात येईल. इमारत फक्त मी जाता आता दाखवते तुम्हाला. बघा ह्या साईडला लॉची इमारत आहे. थोडंसं नाव दिसेल तुम्हाला आता जाताना, वरतून मला थोडंसं दिसलं होतं. सिम्बॉयसिस स्कूल ऑफ काहीतरी दिसतंय. आणि मस्तपैकी निसर्ग आहे. अगदी रस्ता पूर्ण झाकलेला आहे, पूर्ण कव्हरेज केलेला आहे सगळा झाडांनी, रंगीबेरंगी. गुलमोहर बऱ्यापैकी फुललेला आहे आणि आपण तो पाहू शकतोय छानपैकी सगळा निसर्ग माझ्या सोबतीने. सिम्बॉयसिसची पायथ्यापाशी असलेली ही इमारत आहे, सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र. हा सगळा खालचा एरिया आहे. आणि आता तुम्हाला मी परतीच्या मार्गावर सगळे दृश्य दाखवणार आहे. जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ही सुद्धा इकडची सिम्बॉयसिसचीच इमारत आहे. आणि हे बघा कॅम्पस आहे इथला, आराधना काहीतरी. आणि इथपर्यंत अगदी आपल्याला ह्या बसेस सुद्धा येतात, म्हणजे PMTच्या. पुण्यातून थेट जगभरातलं आकर्षण असलेलं पुण्यातलं सिम्बॉयसिसची ही इमारत आहे. हे सिम्बॉयसिसचा मेन गेट आहे. इथून वरती सगळा सिम्बॉयसिस कॅम्पस लागतो दर्शनी भागात. आणि हे जे काही गेट आहे, हे गेटमधूनच आपण जाताना मग अशी गेलो होतो. विविध भारतातील जगभरातील विद्यार्थ्यांना जर शिक्षण दिलं तर वसुदैव कुटुंबकम हे यांचं स्लोगन आहे. आज राज्यपाल सुद्धा म्हटले या ठिकाणी का बाबा तुम्हाला जर तुम्ही जगभरातले विद्यार्थी आता पुन्हा आपल्या देशात जाल तर भारतातून काय घेऊन जाल. भारतातून जाताना भारताची ओळख घेऊन गेलं पाहिजे. कारण भारताची एक वेगळी ओळख आहे. ती ओळख काय आहे ही सुद्धा विद्यार्थ्यांनी जतन करून ठेवली पाहिजे आणि जगाला सांगितलं पाहिजे भारताची ओळख काय आहे. तर आपण जाणार आहे. खरं तर रस्त्याची काही कामं चाललेली त्या ठिकाणी. इथली एक बस आता आलेली, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपल्याला जाणं थोडं अवघड बनते. सिंगल रस्ता आहे. थोडीशी कॉन्क्रिटीकरणाची कामं चालल्यामुळे जरा रस्ता थोडा लहान आहे, त्यामुळे आपण चाललोय. तर सांगायचा उद्देश हाच होता की पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शिक्षण घेतल्यानंतर आपापल्या देशात जातात. तर भारतातून या विद्यार्थ्यांनी काय घेऊन गेलं पाहिजे याबद्दल सुद्धा राज्यपालांनी जे काही सांगितलं ते खूप महत्त्वाचं होतं. भारतातील म्हणजे आता आपण पाहतोय सध्या यायचं जग आहे आणि याच्या जगामध्ये म्हणजे कृत्रिम गोष्टींना खूप महत्त्व आलंय. तुमच्या भावना संपलेल्या आहेत. तुमच्यातला शून्य जगात जगत असताना नेमकं या विद्यार्थ्याने आपल्या देशात जाताना काय नेलं पाहिजे. तर भारतातील एकत्रित कुटुंब पद्धती, त्यानंतर भारतातल्या चालीरीती, भारतातील एकता, हे सगळं घेऊन गेलं पाहिजे. हे संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे असं समजून आपण जगभरामध्ये राहिलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये जगामध्ये किती क्रायसिस सुरू झालेलं आहे. वेगवेगळी युद्ध सुरू आहेत काही देशांमध्ये आणि त्याच्यामुळं जातीयवाद पसरलेला आहे, भांडणं सुरू आहेत. तर त्यासाठी भारतातून आणि ते सिम्बॉयसिस विद्यापीठातून हा एक संदेश घेऊन जावा, हाच या निमित्ताने राज्यपालांनी खूप मोठा एक संदेश दिलाय. इथेच थांबूया. पुन्हा असा एखादा वेगळा व्हिडिओ मी एखाद्या दौऱ्यावर असताना
एखाद्या न्यूजच्या निमित्ताने कुठे गेलं तर तुम्हाला दाखवत जाईल. आज इथंच थांबूया. आज पुण्यामध्ये खास असाइनमेंट होती मला बातमीची आणि त्या बातमीसाठी आलो होतो आणि ती बातमी कव्हर करताना मला सिम्बॉयसिसच्या कॅम्पसमध्ये म्हणजे हे लवळे भाग जो आहे त्या गावामध्ये ह्या मागच्या टेकडीवर माझ्या मागच्या बाजूला सिम्बॉयसिसची इमारत आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे मला वरती जाताना हा परिसर खूप आवडला म्हणून तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवला. धन्यवाद.